नमस्कार, मी डॉक्टर मनीषा माने. महाराष्ट्र न्यूज बुलेटिनचे डॉक्टर लड्डा साहेब यांचे मी धन्यवाद देते. त्यांनी आमच्या या मिशन ज्ञानराधाला खरोखरच एक वाचा फोडली आहे आणि मला खात्री आहे या व्हिडिओनंतर जास्तीत जास्त सभासद आमच्या मिशनमध्ये सामील होतील. प्रॉपर्टी बाजार मूल्याने विकायच्या आहेत किंवा विकू शकतो किंवा त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू एवढी होते, ज्ञानराधाच्या ठेवीदारांची व्हॅल्यू एवढी होते, ज्ञानराधाच्या ठेवीदारांचे इतके पैसे परत द्यायचे. या सगळ्या गोष्टीला व्यवस्थित मांडून जर औसाहेब साहेब यांनी जर मल्टीस्टेट कॉर्पोरेशनकडे हे जर सगळं मांडलं आणि यासाठी ज्ञानराधाला म्हणजे जी की आजारी संस्था आहे दुसऱ्या सदन संस्थेकडनं लोन कर्जरूपी मदतरूपी पैसे देऊन ठेवीदारांचे पैसे वाटावे आणि जशीची प्रॉपर्टी विकली जाईल तशीच ते आलेले पैसे मात्र जे दुसऱ्या मल्टीस्टेटनं घेतलेले आहेत त्यांना परत दिले जातील. त्याच्यात हे लिहावं काय व्याज वगैरे काय जे फरक डिफरन्स वगैरे लिहावं. हे जर केलं तर मात्र दोन्ही गोष्टी होतील. ज्ञानराधाच्या ठेवीदारांचा पैसा मिळणच, पण कुठे ज्या सगळ्या प्रॉपर्टी त्या पण प्रॉपर पद्धतीने विकल्या जाऊन मात्र परत ज्ञानराधाचा जो काही दुसरेकडून घेतलेला पैसा तो पण मिळेल. या सगळ्या अनुषंगाने मात्र हे आजचे विषय आले त्याच्यामुळेच की डॉक्टर मनीषा आणि डॉक्टर संदीप माने हे याच्यामध्ये थोडंसं ऍक्टिव्ह झालेत म्हणून. आणि त्यांनी पत्रव्यवहार केलेत. ईडीचे अधिकारी राहुल नवीन यांना त्यांनी पत्रव्यवहार केलाय. अमित शहा जे की मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशनच्या संबंधात आहेत आणि त्यांनी पत्रव्यवहार केलाय निर्मला सीतारामन यांना जे की फायनान्स मिनिस्टर आहेत. बघूया तिकडून काय उत्तर येतात. त्यांनी एक अपील केलंय डॉक्टर मनीषा आणि संदीप माने यांनी की पूर्ण महाराष्ट्रातील ज्ञानराधाचे ठेवीदार यांनी एकत्र यावं, एकत्र येऊन स्वतःची फाईट करावी आणि त्यांचा हा जो प्रेझेंटेशन आहे पहिलं प्रेझेंटेशन याच्यामध्ये मात्र ते कायद्याच्या रूपाने चालतायत, कायद्याची बाजू जाणून चालतायत हे दिसतंय. आणि त्यांच्या या अपीलला ठेवीदार किती प्रतिसाद देतील हे पुढचा काळ ठरवेल. पण त्यांची ही अपील मात्र आजच्या घडीला प्रामाणिक वाटते. आजच्या दिवशी एवढंच मित्रांनो. पुढं काय हालचाली होतात, कशा होतात हे आणि याबद्दल आपण बोलू. पुढच्या 8-10 दिवसामध्ये औसाहेब नेमकी काय भूमिका घेणार आहेत याच्यावर पण छोटासा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करू.